राधिका माजगावकर पंडित. माझ्या ह्या चॅनेलवर मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. चांदण्यांची माळ ह्या माझ्या प्रकाशित पुस्तकातील कथा आपण व्हिडिओ स्वरूपात ऐकाव्यात आणि वाचाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल ना? धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी सौ राधिका माजगावकर पंडित. माझ्या कथेचं नाव वहिनींच्या बांगड्या. सोन्याच्या पावलांनी वहिनी आमच्या घरात आली. आई, बाबा, दादा आणि मी अशा आमच्या चौकोनाचा बहिणी आल्यामुळे पंचकोन झाला होता. परिस्थितीमुळे दादांनी फक्त मणिमंगळसूत्र वहिनीच्या गळ्यात बांधलं होतं, पण माहेरून श्रीधनातून आलेल्या हिरव्या चुड्यातल्या तिच्या बाबांनी दिलेल्या सोन्याच्या 4 बांगड्या लखलख लकाकत होत्या. वडिलांची आठवण झाली की वहिनीचा हात बांगड्यांवरून मायेने अगदी अलवार फिरायचा. नव्याची नवलाई हळुवारपणे पुढे सरकत होती. आणि एक दिवस अचानक आमचे बाबा आजारी पडले. आधीचं कर्ज डोक्यावर होतंच. मी तर अजून शालेय जीवनातच होतो. एक दिवस पहाटे बाबांना अटॅक आला. हॉस्पिटलला दाखल करायला जवळ पैसेही नव्हते. दादा गांगरला आणि मटकन खालीत बसला. आई आणि मी तर रडायलाच लागलो. सारं घरच गळाटलं आणि त्या तणावपूर्ण शांततेत काचेच्या बांगड्या किणकिणल्या. मी मागे वळून बघितलं तर माझ्या पाठीवर वहिनीचा हात होता. ती मला म्हणत होती, भाऊजी माझ्याबरोबर चला. नंतर दादा आणि आईकडे वळून ती म्हणाली, आई काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तुम्ही ताबडतोब मोठ्या हॉस्पिटलला बाबांना ॲडमिट करा. आई काकुळतीला येऊन म्हणाली, सूनबाई अगं पण मोठ्या हॉस्पिटलचा खर्च, इतके पैसे कुठून आणायचे? आईला दिलासा देत ती दादाला म्हणाली, पैशांची व्यवस्था मी करते, तुम्ही लवकर निघा, आपल्यापाशी वेळ फार कमी आहे. मी आणि वहिनी बाहेर पडलो. अजून पुरतं उजाडलं पण नव्हतं. बघता बघता आम्ही सोनार गल्लीत आलो. सगळी दुकानं बंद होती. एका मोठ्या बैठ्या घराच्या दुकानाचा, म्हणजे घरातच दुकान असलेल्या दुकानाचा दरवाजा वहिनीने ठोठावला. दार उघडलं गेलं आणि एक वयस्कर गृहस्थ बाहेर आले. फोटोची पूजा करताना आरतीचं तबक घेऊनच ते दारात उभे होते. आरतीला व काकांना नमस्कार करून वहिनी म्हणाली, काका मी खूप घाईत आहे, मला पैसे हवेत, माझ्या सासऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. बाबांना हॉस्पिटलला ॲडमिट करायचे, त्यासाठी मला पैसे हवेत. काका द्याल ना मला पैसे? आज माझे बाबा असते तर मी त्यांच्याकडे धावले असते, पण त्यांचे जवळचे मित्र म्हणून तुमची आठवण झाली मला. कराल ना आम्हाला मदत? आणि हो, ह्या माझ्या 4 बांगड्या गहाण ठेवा तुमच्याकडे. मी वहिनीकडे अवाक होऊन बघतच राहिलो. इतक्यात सोनार काकांचा दरडावून बोलण्याचा आवाज कानावर पडला. अगं काय हे पोरी, जवळचा काका म्हणतेस ना मला, मग बापासारख्या काकाशी हा असला व्यवहार? घाल त्या बांगड्या हातात, तुझा बाप माफ करेल का मला? थांब जरा, हे आरतीचं तबक धर बरं, मी पैसे आणतो. बहिणीने क्षणभर विचार केला. आरतीला नमस्कार करून पटकन हातातल्या बांगड्या आरतीच्या तबकात टाकल्या आणि म्हणाली, काका आरतीचं तबक समोर आल्यानंतर रिकामं परत पाठवायचं नसतं हो ना, म्हणून तरी या बांगड्या ठेवा आणि द्या ना मला पैसे, लवकर देताय ना? हे आणि सासूबाई तिकडे वाट बघत असतील, आणि प्लीज रागवू नका हं, ऐका माझं.
ठेवा ह्या बांगड्या. आता मी तुमचे लेक नाही तर देशमुखांची सून झाले. तुमच्याकडून असे उसने पैसे घेतलेले नाही आवडणार माझ्या सासरच्यांना. वहिनीचं हे तेजस्वी आगळं वेगळं रूप पाहून माझाही गळा दाटून आला. नंतरच्या घडामोडी झपाट्याने घडल्या. खर्च खूप झाला होता, पण संकट टळलं होतं. मेजर ऑपरेशन यशस्वी होऊन बाबा आज सुखरूपपणे घरी आले होते. सोन्याच्या बांगड्यांची गोष्ट घरात कुणालाही न सांगण्याचं वहिनीने वचन घेतलं होतं माझ्याकडून, पण ते वचन आज मी मोडलं. त्या दिवशीची सोनार काकांच्या घरी घडलेली सगळी घटना मी घरात सगळ्यांना सांगितली. आई बाबा गहिवरले. इतके भारावले होते की आपल्या इतक्या गुणी सुनेला कुठे ठेवण कुठे नाही असं त्यांना झालं होतं. आई म्हणाली, पोरी, तुझं माहेरचं श्रीधन होतं ते. आमच्यासाठी तू ते गहाण ठेवायला नको होतंस. आईच्या जवळ जात वहिनी म्हणाली, असं का म्हणतात सासूबाई? आपल्या माणसांसाठी एवढं पण नको कमी करायला. वहिनीच्या ह्या उत्तरावर दादा स्नेहांद्र नजरेने तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या नजरेत कृतज्ञता होती, कौतुक होतं. तो मनात म्हणत होता, किती लवकर समरस झालीस तू माझ्या माणसांमध्ये. नजरेची भाषा नजरेला कळली आणि वहिनी लाजून मागीलदारी वळली. श्रीची अनेक रूपं मी माझ्या आईमध्ये पाहिली होती. आता वहिनीच्या स्वरूपातही ती मला दिसली. दुसऱ्या दिवशी वहिनीची आई आमच्या बाबांना भेटायला आमच्या घरी आल्या. बांगडी प्रकरणामुळे बाबा अवघडले होते. आपल्यामुळे हे सगळं करावं लागलं ही अपराधी भावना होती त्यांच्या मनात. विणबाईंना हात जोडून ते म्हणाले, विणबाई, माफ करा मला. माझ्यामुळे माझ्यासाठी माझ्या आजारपणात तुमच्या लेकीचं माहेरचं श्रीधन मोडावं लागलं. किती कमनशिबी आहे मी. वातावरण गंभीर झालं होतं. आता वहिनीच्या आईची, कमलताईंची प्रतिक्रिया काय होणार या विचाराने सगळे धास्तावले, भांबावले होते. कमलताई शांतपणे उठल्या आणि बाबांच्या पायाशी वाकत म्हणाल्या, असं का म्हणता बाबासाहेब? माझी लेक भाग्यवान आहे. तिचं श्रीधन सत्कारणी लागलं. तिनं केलं ते अगदी बरोबर केलंय. अहो, सोनं आज नाही उद्या परत मिळेल, पण तुमच्यासारखी लाख मोलाची सोन्यासारखी माणसं नाही परत मिळणार आम्हाला. तुम्ही बरे झालात, यातच सगळं काही आलं. त्यांचं बोलणं ऐकून आम्ही अवाक झालो. मुलीच्या संसारात लुडबुड करून तिचा संसार मोडणाऱ्या इतर आया कुठे आणि ह्या आभाळा एवढ्या मोठ्या मनाच्या वहिनीच्या आई कमलताई कुठे? त्यापुढे आईला म्हणाल्या, विणबाई, अहो, ज्या दिवशी माझी मुलगी मी तुमच्या ओटीत घातली ना, त्याच दिवशी ती सर्व अलंकारासहित तुमचीच झाली. परक्याचं धन परक्या ठिकाणी सुखरूप सुरक्षित झालं. हेच आमचं समाधान. आई बाबा मनापासून हसले. आपल्या गुणी सुनेकडे आणि विणबाईंकडे कौतुकाने बघत ते म्हणाले, इतक्या उत्तुंग विचारांच्या सोयऱ्यांशी सोयरीक जमली आमची. आम्ही खरंच भाग्यवान आहोत. आणि दादा, त्याने तर खुशीची शीळ घातली. वहिनी लाजून अंगणात पळाली. बाहेर श्रावण बरसत होता. रात्राणी फुलली होती. चांदणं निथळत होतं. दादा आणि वहिनी नव्हे, आम्ही सगळेजण खुशीच्या चांदण्यात न्हावून निघालो होतो. कमलताईंनी लेकीला आशीर्वाद दिला, सुखी भव, सौभाग्यवती भव, भाग्यवती भव, अशी सासरी समरस हो.
असा त्यांनी तिला आशीर्वाद दिला. मंडळी, 2 घरांच्या मनोमिलनात आपणही सामील होऊया का? धन्यवाद. लेखन आणि अभिवाचन सौ राधिका माजगावकर पंडित.